पण त्यांचं प्रेम इतकं होतं आमच्यावर, ते बघूनच मला भरून आलं. छान वाटतं. काल पण आपल्याला असं होतं की आंबे खाल्ल्याशिवाय करमत नाही, दिवस अपुरा वाटतं. तसंच होतंय माझं आता सध्या. काही गेले महिना वगैरे, त्यामुळे आमरस. चकुला फक्त शिवा म्हणू शकते, तुम्ही आशुतोष म्हणा. हॅलो, मी अदिती. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. झी मराठीचे कलाकार आज माझ्यासोबत आहेत. तुमच्या सगळ्यांची लाडकी जोडी आशू आणि शिवा. कसे आहात? उत्तम, मस्त. कसं दिसतोय? Fantastic. छान झालं. कोणत्या पदार्थावर जास्त ताव मारलाय? मी तरी आमरसपुरी या गोष्टीवर. मी सर्व जे काही पदार्थ आहेत ते सर्व खाल्ले. आज केळवण होतं, महाकेळवण होतं, एवढे सगळे ऑडियन्स आलेले. किती छान वाटले, किती मज्जा आली. मला खूपच छान वाटलं. अजिबात ही फिलिंग नाही आली की आपण कुठल्या तरी सिरियलच्या गोष्टीचं काहीतरी प्रमोशन करायला चाललोय, सिरियलला घेऊन काहीतरी करायला चाललोय. हे वाटलं की घरातलीच माणसं आहेत आपल्या आणि घरच आपण असे घरातल्या पाहुण्यांना बोलवलंय आणि आज कार्यक्रम होणार आहे आणि पंगत ठेवली वगैरे. हे असंच फिलिंग होतं पूर्ण कार्यक्रमभर. त्यामुळे मला खरंच घराचा फील आलाय. बस चकुला म्हणून ऑडियन्स मधून ओरडलं जात होतं, तेव्हाची फिलिंग कशी होती? चकुला नाही म्हणायचं. चकुला फक्त शिवाच म्हणणार असं आहे का? हो, खरंय. चकुला फक्त शिवा म्हणू शकते, तुम्ही आशुतोष म्हणा. बरं, घरातलं जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा आपण काहीतरी घेऊन जातो तिथून. आता इथून तुम्ही काय घेऊन जाणार आणि जेवणाच्या ताटातलं पण काय घेऊन जायला जास्त आवडेल? इकडच्या सगळ्या बायकांचं आणि इतक्या छान आलेल्या बायका, आजी वगैरे, त्या सगळ्यांचं एवढे ब्लेसिंग्स मिळालेत, एवढं प्रेम मिळालंय, ते डेफिनेटली घेऊन जाणार आणि त्या हिशोबानेच आम्ही काम करणार आणि त्या हिमतीनेच आम्ही डेफिनेटली पुढची वाटचाल करणार आहोत. पण त्यांचं प्रेम इतकं होतं आमच्यावर, ते बघूनच मला भरून आलं. छान वाटतं. या प्रेमामुळेच आम्हाला एक प्रोत्साहन मिळतं, चांगलं काम करायचा प्रयत्न करतो आणि लोकांना एंटरटेन करायचा प्रयत्न करतो. जेवणाच्या ताटातलं काय घेऊन जाणार? डब्बा भरून असं काय घेऊन जावं असं वाटतं? सध्या सीझनच आंब्यांचा आहे, त्यामुळे आमरसच. मला होतच नाही की आंब्याशिवाय. आजकाल पण आपल्याला असं होतं की आंबे खाल्ल्याशिवाय करमत नाही, दिवस अपुरा वाटतं. तसंच होतंय माझं आता सध्या. काही गेले महिना वगैरे, त्यामुळे आमरस. हो. थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.